स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया. स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्दही अपुरे पडती तुमचे गुण गाया. विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई, त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई. मित्रांनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांच्या प्रतिमेचं वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं. हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे, पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या व मुलींना शिकवलं, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळेल. मित्रांनो, ज्या काळात मुली जन्माला येणं हे सुद्धा पाप समजलं जात होतं, ज्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, त्यांना समाजात मान सन्मान नव्हता, त्यांना आपला कमजोर समजलं जायचं, अशा प्रतिकूल काळात, अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी, स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं. अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या. महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे. स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य, त्यांचे विचार आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरक, मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. शेवटी मी एवढेच म्हणेन की स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जिजाऊ, जय सावित्री.